नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 26 जून 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र आद्रा आहे. योग ध्रुव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे बवा आहे आणि रात्रीचा जो कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:06 ते 10:47 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते 12:51 असणार आहे. गुलिकाल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:11 ते 3:52 आणि यमगंड काळ पहाटे 5:43 ते 7:24 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्राबरोबर लाभयोग करेल. आजच्या दिवशी रवी आणि मंगळाचा लाभयोग होणार आहे. याचप्रमाणे बुध हर्षलचा सुद्धा लाभयोग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तृतीयातला रवी आणि पंचमातला मंगळ हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहेत आणि द्वितीयातला हर्षल आणि चतुर्थातला बुध हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध चांगले होतील. कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळतील. त्याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही महत्त्वपूर्ण गुंतवणुका होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी बिझी असेल परंतु शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्या राशीतला हर्षल आणि तृतीयातला बुध हे परस्पर लाभयोग करणारे आहेत आणि द्वितीयातील रवी आणि चतुर्थातील मंगळ हे सुद्धा परस्पर लाभयोग करणारे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमच्या हाती तुमच्याकडून होतील. याचप्रमाणे थोडं फिरणं वगैरे होईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल जे की भविष्यकालीन योजनांसाठी तुमच्यासाठी लाभदायी ठरतील. थोडंसं फिरणं वगैरे होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला रवी आणि तृतीयातील मंगळ हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहेत. द्वितीयातील बुध आणि व्ययातले हर्षल हा सुद्धा लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमचा आत्मविश्वास, एनर्जी, ऊर्जा आणि तुमच्यातली जी विजुगुषी वृत्ती आहे ती अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमच्या ऊर्जेचा स्तर आणि कामाचा उरक हा जबरदस्त दांडगा दिसून येईल. कागदोपत्री व्यवहार करता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. व्ययातला रवी आणि द्वितीयातला मंगळ हे परस्पर लाभयोग करणार आहेत आणि तुमच्याच राशीतला बुध आणि लाभातला हर्षल हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहेत. आजच्या दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ते पूर्णसुद्धा होतील. मात्र दमछाक झाल्यासारखे वाटेल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात
आर्थिक संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडू शकतील. तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. गुंतवणुकीच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील. आजचा दिवस थोडासा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला मंगळ आणि लाभातला रवी हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहेत आणि व्ययातला बुध आणि दशमातला हर्षल हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचं कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळताना दिसून येतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ते कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस तुमच्या कामात जे तुमचं करिअर असेल त्या संदर्भातले होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. व्ययातला मंगळ आणि दशमातला रवी हे परस्पर लाभयोग करणार आहेत आणि लाभातला बुध आणि भाग्यातला हर्षल हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे थोडंसं फिरणं होईल, मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे कामाच्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दशमातला बुध आणि अष्टमातला हर्ष हे परस्पर लाभयोग करणार आहेत आणि लाभातला मंगळ आणि भाग्यातला रवी हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणारे. खास करून आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे फिरणं वगैरे थोडंसं जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ती कामंसुद्धा पूर्ण होताना दिसेल. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुकासुद्धा होऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस तुम्ही करू शकता. कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या पॉझिटिव्ह असतील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दशमातला मंगळ आणि भाग्यातला बुध हे सुद्धा दशमातला मंगळ आणि अष्टमातला रवी हे परस्पर लाभयोग करणार आहेत आणि सप्तमातला हर्षल आणि भाग्यातला बुध हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण आहेत. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. काही अनपेक्षित लाभ तुम्हाला निश्चित मिळू शकतील. याचप्रमाणे जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडून येऊ शकतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. भाग्यातला मंगळ आणि सप्तमातला रवी हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहेत आणि अष्टमातला बुध आणि षष्ठातला हर्षल हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम दिसून येतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा तुमच्या दोघांमध्ये इंटरॅक्शन खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. महत्त्वपूर्ण कामं तुमच्या समोर येऊ शकतील की जे पॉझिटिव्ह असतील. तुम्ही मांडलेले अंदाज अगदी अचूक ठरतील. याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभसुद्धा संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातला बुध आणि पंचमातला हर्षल हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहेत आणि षष्ठातील रवी आणि अष्टमातील मंगळ हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. छोटे मोठे लाभ तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे
विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही अचानक लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. पंचमातील रवी आणि सप्तमातील मंगळ हे परस्पर लाभयोग करणार आहेत आणि षष्ठातील बुध आणि चतुर्थातील हा शल हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला भाग्याची उत्तम साथ लाभेल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करू शकता. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात महत्त्वपूर्ण कामाचा उरक तुमचा दांडगा राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदपत्रे व्यवहार आजच्या दिवशी किंवा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मार्गी लागू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. पंचमातील बुध आणि तृतीयातील हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहे. चतुर्थातील रवी आणि षष्ठातील मंगळ हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध तुमचे सुधारतील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल येणारे 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 26 जून 2025 करतं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.